माझे नाव अजय. मला आज आईने मामांच्या घरी 2 तांदूळच्या गोण्या घेऊन पाठवले होते. कारण मामांची परिस्थिती खूपच गरिबीची होती. त्यांना खायलाही घरात कोणतेही धान्य उपलब्ध राहत नव्हते. कारण आजी आजोबांनी कमवलेली सर्व संपत्ती मामांच्या एका चुकीमुळे त्यांनी गमावली होती. म्हणून दर महिन्याला मला मामांना गहू किंवा तांदूळाच्या गोण्या देण्यासाठी यावे लागायचे. सध्या तर मामा काहीच काम करत नव्हते. दिवसभर आपल्या तंत्रीत राहून ते इकडे तिकडे गावभर हिंडायचे. मी मोटरसायकलवर दोघही तांदूळाच्या गोण्या ठेवून दुपारी 1 वाजेला मामांच्या घरी येऊन पोहोचलो. मामांचे घर हे खूपच लहान होते आणि मातीचे होते. जेव्हा मी गाडी लावतच होतो त्याच वेळेस मामी या कपडे धुत होत्या आणि त्या गाऊन घालून खाली बसून कपडे जोर जोरात दगडावर पटकत होत्या. तेव्हा माझे लक्ष अचानक त्यांच्या त्या ठिकाणी गेले. मामींच्या गाऊनचे हुक वरचे 2 उघडेच होते आणि त्यांचे ते आतले वर खाली होत होते. मी त्याच ठिकाणी उभा राहून मामींना न्याडत होतो. तेव्हा अचानक मामींचे लक्ष माझ्याकडे गेले आणि त्या मला म्हणाल्या, "अरे अजय, तुम कब आए? कोई फोन भी नहीं किया आने का." मामी ही दिसायला अगदी सावळी होती, पण शरीराने गुबगुबीत होती. मामींना एकच मुलगी होती. तिचं पण लग्न होऊन ती सासरी राहत होती. मग मी गाडीला बांधलेल्या तांदूळाच्या गोंट्या उघडवू लागलो आणि मामी म्हणाल्या, "अरे अजय, इसमें क्या लेकर आए हो?" तेव्हा मी मामीला म्हणालो, "माँ ने आपके लिए चावल भेजा है." मग मामी म्हणाली, "दीदी कितना ख्याल रखती है हमारा. किसी भी चीज की कमी नहीं होने देती है. हर वक्त कुछ ना कुछ भेजती रहती है. आओ अजय, घर में चलो. तुम्हारा खाना भी बाकी होगा ना. मैं अभी खाना गरम करके आपको लगाती हूँ. तब तक तुम मुंह हात धो लो." पण मामी अजूनही तशाच अवस्थेत होत्या. त्यांचे लक्ष गाऊनकडे अजिबात नव्हते. मग आम्ही दोघंही घरात आलो आणि तेव्हाच मामी मला म्हणाल्या, "अजय, तुम यहाँ 2 मिनट बैठो. मैं अभी छत से ताक में भिगोकर हरी मिर्ची सुखाने के लिए रखी है. उसे खाकर तुम्हें काफी मजा आएगा. मैं अभी लेके आती हूँ." मामांचे घर हे मातीचे असल्याने त्यांच्या वर गच्ची नसून मातीचे छत होते. म्हणून त्यांनी वर चढण्यासाठी लाकडाचा साठा ठेवला होता आणि जेव्हा मामी त्यावर पाय ठेवून वर चढत होत्या तेव्हाच वरून 2 नंबरचा बांबू अचानक त्यांच्या वजनाने तुटला आणि मामी सरळ खाली पडल्या व जोरात ओरडल्या. मग मी धावतच त्यांच्या जवळ आलो. त्यांना खूपच त्रास होत होता. पाय पण खूप दुखत होता. कारण मामींचे पूर्ण वजन त्यांच्या पायावर पडल्यामुळे तो पाय खूप जोराचा मुरगळला होता. अक्षरशः मामीच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. त्यांना उभेही राहता येत नव्हते. चालण्याची गोष्ट तर दूरच. मी मामींचा हात पकडून तो हात माझ्या खांद्यावर ठेवला आणि त्यांना उठवण्याचा प्रयत्न करू लागलो. खरंच खूपच त्रास होत होता मामींना. मग मी मामींना गोदीत उचलले. तेव्हा परत माझे लक्ष अचानक त्यांच्या त्या उघड्या असलेल्या गाऊनकडे गेले. मामींच्या आतले कपडे मला स्पष्ट दिसत होते. माझे डोळे वारंवार त्याच ठिकाणी अडकून राहिले. कधी समोर तर कधी त्या ठिकाणी. असे पाहत मी मामींना घेऊन घरात आलो व त्यांना बेडवर झोपवले. मामींच्या पायाला खूपच त्रास होत होता. हळूहळू त्यांचा पायही सुजू लागला होता. म्हणून मी त्यांच्या पायाखाली उशी ठेवून त्या पायाला थोड्या उंचीवर ठेवले. मग मी मामींना म्हणालो, "मामी, घर में कोई दर्द कम करने वाला मलम है क्या, जिसे मैं आपके पैर को लगा सकूं?" तेव्हा मामी मला म्हणाली, "मुझे याद नहीं आ रहा है.
मगर तब भी तुम उस ड्रायव्हर को चेक कर लो. मी लागलीच त्या ड्रायव्हर जवळ जाऊन त्यात तो मुलून पाहू लागलो. त्या ड्रायव्हरमध्ये इतका वेस्टेज कचरा भरलेला होता. मला तो ट्यूब शोधायला कमीत कमी 10 मिनिटे लागले आणि तो पण वापरून वापरून थोडासा पिचकलेला होता. तरी मी भरपूर ताकद लावून त्यातून काहीतरी मलम बाहेर काढला आणि मामींच्या पायाला लावू लागलो. मग मामींनीही आपला गाऊन हळूहळू गुडघ्यापर्यंत वर केला. त्यांच्या पायाची सुंदरता पाहून माझ्या मनात वेगवेगळे विचार त्यावेळेस त्यांच्याबद्दल येऊ लागले. आतून खूपच सुंदर व ब्युटिफुल स्किन होती मामींची. मग मलम लावून झाल्यानंतर एका जुन्या कापडाची पट्टी मी त्यांच्या पायावर बांधली. क्रीम लावल्यामुळे मामींना थोड्या काही वेळानंतर बरं वाटू लागलं होतं. मामांनाही फोन लावून आता काहीच फायदा होणार नव्हता. असेही मामा आमच्या काहीच कामात येणार नव्हते. कारण तो माणूस दिवसभर आपल्या तंत्रीत गावात इकडे तिकडे हिंडत असतो. तर यावेळेस तो आपल्या कामात काय येणार? म्हणून मी अंजलीला म्हणजेच मामांच्या मुलीला फोन लावला आणि झालेली सर्व घटना तिला सांगितली. ती लगेचच तिच्या सासरीहून माहेरी येण्यासाठी निघाली. मग मामीने केलेला स्वयंपाक मी थोडाफार गरम केला आणि दुपारचे जेवण आटोपून घेतले. मामींना आता छान झोप लागली असल्यामुळे त्यांना मी जेवणासाठी उठवले नव्हते. मग मस्तपैकी हातात मोबाईल घेऊन ओट्यावर बसून मी तो पाहू लागलो. आता दुपारचे 4 वाजले होते. तेव्हाच अचानक समोरून कोणीतरी सुंदर बाई माझ्या दिशेने येत होती. जसजशी ती बाई माझ्याजवळ आली तेव्हा मला समजले की ही तर मामींची मुलगी अंजली आहे. पण लग्नानंतर किती बदल हिच्यात आणि अगोदर कशी होती, आता किती सुंदर व ब्युटिफुल दिसत आहे ही. खरंच मामाचीच मुलगी आहे ना? काहीतरी गडबड नाही ना? म्हणजे मामा व मामी दिसायला अगदी सावळे आहेत आणि अंजली इतकी गोरी कशी काय? असे अनेक प्रश्न माझ्या मनात निर्माण होत होते. मग ती माझ्याजवळ येऊन म्हणाली, "अरे अजय, तुम ऐसे बाहर मोबाइल हाथ में लेकर क्यों बैठे हो? और माँ कहाँ है? कैसी है उनकी तबीयत? ज्यादा लगा तो नहीं ना?" तेव्हा मी अंजलीला म्हणालो, "अरे अंजली, अभी आई हो, थोड़ा सब्र रखो. तुम्हारी माँ मतलब मामी अंदर आराम से सो रही है. अब पहले से बेहतर है. खाली उनका पैर सूज गया है. वह चेक करना पड़ेगा अस्पताल में जाकर." मग अंजली मला म्हणाली, "चलो अंदर, चलो माँ के पास जाते हैं." मग मी आणि अंजली घरात येऊन मामी ज्या ठिकाणी झोपल्या होत्या त्या ठिकाणी आलो. अजूनही मामी झोपलेल्याच होत्या आणि मी आवाज देऊन मामींना म्हणालो, "मामी, देखो अंजली आई है, आंखें खोलो." तेव्हा मामीने हळूहळू आपले डोळे उघडले आणि ती उठून बसण्याचा प्रयत्न करू लागली. तेव्हाच मी मामींना पाठीमागे सपोर्ट देऊन त्यांना बसवण्याचा प्रयत्न करू लागलो आणि त्याच वेळेस माझा हात मामींच्या त्या ठिकाणी स्पर्श झाला. हे सर्व अंजलीने तिच्या डोळ्यांनी पाहिले. मग ती एक नजर माझ्याकडे आणि दुसरी नजर आईकडे टाकत होती. पण त्या स्पर्शाचा अंदाज मला नव्हता. कारण त्या ठिकाणी हात लावूनही माझ्या मनात कोणतीच फिलिंग मामींबद्दल निर्माण झाली नव्हती. मग 15-20 मिनिटापर्यंत मामी व अंजली त्याच ठिकाणी बसून एकमेकांशी गप्पा करत राहिल्या आणि मी बाहेर येऊन ओट्यावर बसून राहिलो. अजूनही मामींना खूपच त्रास होत होता. आता संध्याकाळचे 5:30 वाजले होते. मग मलाही बाहेर बसून कंटाळा वाटू लागला होता. म्हणून मी घरात अंजली व मामींशी बोलण्यासाठी आत शिरलो.
आणि तेव्हाच समोरचे दृश्य पाहून मी आश्चर्यचकितच झालो. कारण अंजली ही मामींच्या अंगावरच्या गाऊन बाजूला करून त्यांचे हातपाय एका ओल्या कापडाने पुसत होती. मामी बाहेरून दिसायला सावळी असली तरी आतून फारच सुंदर दिसत होती. मी त्याच ठिकाणी उभा राहून मामींना एकटक नजरेने पाहू लागलो होतो. जसंही अंजलीचं काम झालं, मी परत पुढच्या रूममध्ये येऊन बसून राहिलो आणि अंजली ही त्या ठिकाणी येऊन मला म्हणाली, "अरे अजय, खाने में क्या खाओगे?" तेव्हा मी अंजलीला म्हणालो, "मामी को जो अच्छा लगता है वही बना दो, सबके लिए भी ठीक रहेगा." मग अर्ध्या तासातच अंजलीने पिठलं भाकरी तयार केली. अगोदर तिने मामींना गरम गरम जेवू घातले. त्यानंतर आम्ही दोघेही जेवणासाठी बसलो. मग अंजली मला म्हणाली, "अजय, तुम काफी बदल चुके हो. मैं तुम्हें पहचान भी नहीं पाई. कितने सुंदर और हैंडसम दिख रहे हो तुम अभी. हो 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 हो. यह तुम्हारे घने बाल, तुम्हारी हेयर स्टाइल, सब कितना अच्छा सूट करता है तुम्हें." मग मी पण अंजलीला म्हणालो, "अंजली, तुम भी काफी बदल चुकी हो. पहले कितनी पतली थी और अभी तो साउथ इंडियन हीरोइन की तरह लगती हो. तुम्हारे पति तुम्हें काफी अच्छा खाना खिलाते होंगे लगता है. नहीं तो रात के अंधेरे में ज्यादा ही भर भर के प्यार करते होंगे." तेव्हा अंजली मला म्हणाली, "अरे शादी के बाद रात के वक्त दूध की मलाई खाने में जो मजा आता है वो किसी में नहीं. तुम उस चीज को नहीं समझ पाओगे क्योंकि अभी तक तुम कुंवारे हो ना." मग मी अंजलीला म्हणालो, "अरे, ऐसा कौन सा दूध तुम्हारे घर में दूध वाला देकर जाता है जो उसकी मलाई खाकर तुम्हें इतना मजा आता है? ऐसे वाला दूध हमें भी पिलाना ताकि हमारी भी सेहत तुम्हारे जैसे बन जाए." तेव्हा अंजली मला म्हणाली, "अजय, ऐसे वाला दूध पीने का मजा शादी के बाद ही आता है. तुम अभी सब्र रखो, तुम्हारा टाइम भी आ जाएगा." एवढं बोलून अचानक अंजलीच्या साडीचा पदर तिच्या खांद्यावरून खाली निसटला आणि तिचे समोरचे दृश्य मला अगदी जवळून स्पष्ट पाहायला मिळाले. मग अंजलीचे लक्ष माझ्याकडे गेले. तेव्हा तिला समजले की मी तिच्या कोणत्या ठिकाणी पाहत आहे असं. मग तिने हळुवारपणे डोळे बारीक करून व माझ्याकडे नजर टाकून तिने तो खाली निसटलेला पदर आपल्या खांद्यावर आणला आणि उष्टी भांडी हातात घेऊन ती बाहेर आली. मला ही अंजली खूपच आवडायला लागली होती. जेवताना दिसलेलं तिचे ते दृश्य सतत डोळ्यांसमोर फिरत होते. आता मी अंजलीच्या पाठीमागेच ओट्यावर खाटीवर येऊन बसला होता आणि अंजली भांडी धुण्यात व्यस्त होती. पण तिची बॅक साईडची फिगर एवढी जबरदस्त दिसत होती की पूर्ण रात्रभर तिला याच ठिकाणी बसून पाहत राहावे असे मला वाटत होते. अंजलीचेही काम उरकवून झाले होते आता. मग आम्ही दोघेही घरात सर्व भांडी घेऊन जागेवर ठेवली आणि अंजली मला म्हणाली, "अजय, तुम यही बाहर वाले रूम में सो जाओ. मैं माँ के पास सो जाती हूँ." तेवढ्यातच मामाही डुलत डालत घराच्या आत शिरले. त्यांना पाहून मी म्हणालो, "मामा, तुम सुबह से कहाँ थे और ये क्या हालत बना ली है आपने अपनी? चलो जल्दी से मुंह हाथ धो लो, अंजलि आपके लिए खाना लगा देगी." तेव्हा मामा मला म्हणाले, "भांजे, मेरा खाना खाने का बिल्कुल भी मूड नहीं है. मुझे काफी नींद आ रही है. मुझे सोने दो." एवढं बोलून मामा मामींजवळ झोपण्यासाठी त्यांच्या रूममध्ये गेले आणि अंजलीनेही माझ्यापासून थोडं लांब अंतरावर दुसरी गादी तिला झोपण्यासाठी टाकली. पण ती त्या जागेवर न झोपता तिची स्वतःची बॅग उघडून त्यातून काही कपडे तिने बाहेर काढले आणि ते हातात घेऊन
सरळ ती किचनमध्ये गेली. मग काही वेळानंतर जेव्हा ती बाहेर आली, तेव्हा ती इतकी सुंदर दिसत होती, कारण तिच्या चेहऱ्याला सूट करणारा काळा कलरचा गाऊन तिने यावेळेस घातला होता. मी एकटक नजरेने तिच्याचकडे पाहत होतो आणि ती अधूनमधून माझ्याकडे चोरट्या नजरेने पाहत होती. मग आम्ही आपापल्या जागेवर झोपलो. मी हातात मोबाईल घेऊन आपला टाइमपास करू लागलो होतो. मग अंजली तिच्याही मोबाईलमध्ये यूट्यूबवरील शॉर्ट व्हिडिओ पाहण्यात व्यस्त होती. घरात रात्रीची शांतता पसरली होती. मामा व मामीही झोपले असावेत, असे आम्हाला वाटत होते. फक्त अंगणातून येणारा मंद वाऱ्याने खिडकीची झडपीही हळूहळू वाजत होती. त्या अंधुक प्रकाशात अंजलीची व माझी नजरानजर वारंवार एकमेकांवर सरकत होती. अंजलीने हळूच हसत माझ्याकडे पाहिले. तिच्या नजरेत थोडं धाडस, थोडं कुतूहल आणि बरंच काही न बोललेले शब्द होते. अंजली माझ्याजवळ बसली आणि म्हणाली, ऐसे बार बार मुझे क्यों घूर घूर कर देख रहे हो? तेवढ्यातच एक वेगळाच आवाज आमच्या दोघांच्या कानी पडला. तो आवाज मामा व मामींच्या रूममधून येऊ लागला होता. मला वाटले मामींना परत त्रास होत असावा, म्हणून मी माझ्या जागेवर उठून मामींना विचारण्यासाठी त्यांच्या रूमजवळ जाऊ लागलो. पण तेवढ्यातच अंजलीने माझा हात पकडला आणि ती म्हणाली, अरे अजय, कहाँ जा रहे हो अभी? उनको डिस्टर्ब मत करो. मगर अंजली, मम्मी को बहुत तकलीफ हो रही होंगी, हमें जाकर पूछना चाहिए. तेव्हा अंजली मला म्हणाली, उन्हें तकलीफ नहीं हो रही है, अभी उनके पास पिताजी है ना, इसलिए वह जिंदगी के मजे लेने के लिए व्यस्त हो चुकी है. तेव्हा मी अंजलीला म्हणालो, मैं कुछ समझा नहीं, तुम क्या कहना चाहती हो? तेव्हा अंजली मला सांगू लागली, कुछ बातें लड़का और लड़की को शादी होने के बाद ही पता चलता है. हमारे साथ ऐसा क्यों होता है? माझा हात अजूनही अंजलीच्या हातातच होता. तिच्या हातांचा स्पर्श होताच माझ्या अंगात एक वेगळी जाग निर्माण झाली आणि अचानक अंजलीचे लक्ष माझ्या त्या ठिकाणी गेले. माझेही कंट्रोल होत नसल्याने ते पण माझ्या हाताच्या बाहेर गेले होते. त्याच्याकडे पाहून अंजली मला म्हणाली, अजय, ऐसे बार बार मत दिखाओ तुम्हारा आत्मविश्वास. यह तो कभी 9 तो कभी 12 का हो जाता है. क्या जादू है तुम्हारे अंदर? तेव्हा मी अंजलीला म्हणालो, मेरे अंदर ऐसी कोई जादू नहीं है, मगर जब से तुम्हें देखा है ना अंजली, तब से मेरा आत्मविश्वास ऑटोमेटिक बढ़ जाता है. क्या करूं, कुछ समझ में ही नहीं आता. मी असं बोलल्यानंतर अंजली हळूच गालातल्या गालात हसली आणि तिने माझा हात जोरात ओढून मला तिच्याजवळ बसवून ती म्हणाली, अब ऐसा मत करना, क्योंकि मुझसे कंट्रोल भी नहीं होता है. तुम्हें समझ में नहीं आता है क्या? मेरी भी अभी अभी शादी हुई है और तुम ऐसा बर्ताव मेरे सामने कर रहे हो. अभी तुम अपनी जगह सो जाओ और मुझे भी अपनी जगह सोने दो. काफी नींद आ रही है मुझे. मग मी आणि अंजली आम्ही दोघेही रात्रीच्या 12 वाजेला आमचे डोळे एकमेकांना पाहून कसे लागले ते आम्हालाही कळाले नाही. सकाळी जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा अंजली मामींचा हात आपल्या खांद्यावर ठेवून त्यांना घरात फिरवत होती. अजूनही मामींना व्यवस्थित चालता येत नव्हते. मग 10-15 मिनिटे अंजलीने मामींना घरातच फिरवले आणि ती तयार होण्यासाठी बाथरूममध्ये गेली. मामी आपल्या रूममध्ये लोळल्या होत्या आणि मामाही झोपले होते. मग 10 मिनिटानंतरच अंजलीने मला आवाज दिला आणि ती म्हणाली, अरे अजय, वो चेयर पर रखा हुआ टॉवेल मुझे दे दो ना थोड़ा लाके. मैं बुरी तरह भीग चुकी हूँ, ऐसे बाहर आ नहीं सकती.
मग मी फटक्यात तो टॉवल उचलून अंजलीला देण्यासाठी बाथरूमजवळ आलो आणि तिला म्हणालो, अंजली, हे लो टॉवेल. मग तिने हलकेच दार उघडून तिचा हात बाहेर काढला आणि माझ्या हातातून तिने तो टॉवेल घेतला. मला अंजली आत काय करत असेल हे जाणून घेण्याची उत्सुकता अधिकच वाढली होती. असेही मामींच्या बाथरूमचे दार हे पत्राचे होते. मी त्या दारावर एक पर्सनल गोष्ट शोधत होतो, पण भरपूर वेळ प्रयत्न केल्यानंतर मला जी गोष्ट हवी होती ती गोष्ट त्या दारावर सापडलीच. आणि मी जेव्हा खाली बसून त्या होल जवळ आलोच, तेव्हाच अंजलीने बाथरूमचा दार अचानक उघडावला आणि तिचे समोरचे दृश्य पाहून मी आश्चर्यचकितच झालो. कारण अंजली ही चक्क टॉवेल गुंडाळून माझ्यासमोर उभी होती आणि तिला पाहून माझाही आत्मविश्वासा अजूनच खिलून येत होता. त्या आत्मविश्वासाकडे पाहून अंजली मला म्हणाली, अजय, यहाँ नीचे बैठकर तुम अपना आत्मविश्वास इतना क्यों बड़ा कर रहे हो? इस आत्मविश्वास को अगर तुम सही जगह पर इस्तेमाल करोगे तो तुम्हें भी बहुत मजा आएगा. आणि एवढं बोलून ती त्या ठिकाणाहून निघून गेली. मग मी त्याच ठिकाणी बसून तिच्या बोललेल्या वाक्यावर विचार करू लागलो. अंजली माझ्याशी असं का बोलली? खरंच मी पण तिला आवडायला लागलो की काय? आता अंजली किचनमध्ये होती. मी पण हळूहळू त्या ठिकाणी येऊन पोचला. तेव्हा अंजली ही पूर्णपणे तयार झाली होती. मग मी तिला म्हणालो, अंजली, तुमने जो कहा वो मुझे कुछ हद तक समझ में नहीं आया. विस्तार से बताओ, क्या कहना चाहती हो तुम? तेव्हा अंजली मला म्हणाली, अरे, तुम्हारे पास इतना बड़ा आत्मविश्वास है, उसे खाली लेकर घूमने में मजा नहीं. उस आत्मविश्वास को तुम मेरे हवाले कर दो, मैं तुम्हें जिंदगी भर खुश रखूंगी. तेव्हा मी अंजलीला म्हणालो, तुम ऐसे बात को घुमा फिरा के मत बोलो, मुझे समझ में नहीं आता. तेव्हा अंजली मला बोलली, खाली 1 घंटा तुम यही खुर्ची पर बैठो, मैं अभी माँ और पिताजी को चाय और नाश्ता देके आती हूँ. 1 तासानंतर अंजलीचे सर्व काम आटोपून ती माझ्याजवळ आली आणि त्याच वेळेस मामाही तयार होऊन बाहेर गेले. मामींना फारसं चालता येत नसल्यामुळे ते त्यांच्याच रूममध्ये लोळल्या होत्या. तेव्हा अंजली माझ्या समोरच्या खुर्चीजवळ बसून ती मला म्हणाली, देखो अजय, तुम दिखने में काफी खूबसूरत और हैंडसम हो. पहले तुम कैसे दिखते थे और अभी कैसे दिखते हो, इसलिए तुम मेरे दिलो दिमाग में छा गए हो. मगर जब से मैंने तुम्हारा आत्मविश्वास बाहर से देखा, तब से मुझे तुम्हारा आकर्षण ज़्यादा ही बढ़ गया है. कब तुम्हारे पास आऊँ और कस के तुम्हें गले लगाओ, यही इच्छा मेरे मन में रहती है. एक बार तुम्हारा आत्मविश्वास मेरे ऊपर जताओ, फिर देखो तुम्हें भी बहुत मज़ा आएगा. मग मी अंजलीला म्हणालो, अंजली, तुम बार बार यह घुमा फिरा के बात मत किया करो, प्रैक्टिकली बताओ, तभी मुझे समझ में आएगा. तेव्हाच अंजली आपल्या जागेवरून उठून आणि घराला कडी लावण्यासाठी ती गेली आणि तिकडून येताना ती मला सांगत आली, इतने बड़े हो चुके हो, फिर भी कुछ समझ में नहीं आता. अच्छा हुआ मेरी शादी तुमसे नहीं हुई, नहीं तो शादी के बाद एक पति को क्या क्या करना पड़ता है वो सब तुम्हें बताना पड़ता. अंजली माझ्या डोळ्यात डोळे टाकून माझ्या समोरच बसली आणि तिचा एक हात ती माझ्या केसात फिरवत होती. कितने खूबसूरत बाल है अजय तुम्हारे, ऐसे जी करता है कि ऐसे ही हाथ डालकर पूरी रात तुम्हारे सामने बैठी रहूं. अंजलीने यावेळेस तोच काळ्या कलरचा गाऊन घातला होता.
मी वर खुर्चीवर बसून तिचे सर्व आतलं दृश्य पाहत होतो. अजूनही अंजलीचा हात माझ्या केसातच होता आणि त्यांच्याकडे पाहून मला माझे दोघे हात तिच्या त्या ठिकाणी स्पर्श करावा अशी इच्छा मनात जागृत होत होती. तेव्हाच अंजलीचे लक्षही माझ्या डोळ्यांकडे गेले. मग ती मला म्हणाली, "अरे, ऐसे ही देखते रहोगे या कुछ करोगे भी?" मग अंजलीने तिचे दोघं हातात माझा चेहरा पकडला आणि हळूहळू ती तिचे ओठ माझ्या ओठांजवळ घेऊन आली. 5-10 मिनिटापर्यंत ती माझ्या ओठांकडेच एकटक नजरेने पाहत होती. माझ्याही अंग अगदी थरथरायला लागलं होतं, कारण माझ्या आयुष्यातही हा प्रथमच प्रसंग माझ्यासोबत घडणार होता. खूपच भीती वाटत होती. तेव्हाच अंजलीने माझ्या त्या ठिकाणी स्पर्श करून माझ्या आत्मविश्वासाला अधिक वेगाने चालना दिली. मग मी अंजलीला घट्ट मिठीत सामावून घेतले. मग मी पण तिच्या त्या ठिकाणी स्पर्श करून माझे ओठ तिच्या ओठांवर टिकवले. तब्बल 1 तासापर्यंत आम्ही एकमेकांच्या ओठांचा रस चाखत राहिलो. मग हळूहळू अंजलीने आपल्या अंगावरील गाऊन बाजूला ठेवला आणि आम्ही एकमेकांसोबत भरभरून प्रेम करू लागलो. मग अंजली मला म्हणाली, "अरे अजय, ऐसे तुम्हारा आत्मविश्वास नो है या 12 का पता ही नहीं चल रहा है. ऐसे आत्मविश्वास बार बार मत फेको, उससे तुम्हें बहुत कमजोरी आ सकती है." त्यावेळेस मी आणि अंजली दुपारी 2 वाजेपर्यंत एकमेकांसोबत भरभरून प्रेम करत राहिलो. आता आमचे नित्य नियम झाले होते. जेव्हा पण घरात वेळ मिळायचा तेव्हा आम्ही एकमेकांसोबत प्रेम करायला सुरुवात करायचो. कारण अंजली या ठिकाणी फक्त 3 दिवसासाठीच आली होती. पण या 3 दिवसात तिच्या सोबत झालेला जवळीकपणा मी कधीही विसरू शकणार नव्हतो. कारण मला तिच्या सहवासाची सवय झाली होती आणि तिलाही माझ्या आत्मविश्वासाची गरज होती. कारण माझ्यात जो आत्मविश्वास होता, तो आत्मविश्वास तिला तिच्या नवऱ्यात आढळून आला नव्हता. आता मामींचाही पाय हळूहळू बरा होऊ लागला होता. माझ्याबद्दल आणि अंजलीबद्दल मामींना काहीच माहिती नव्हते. आज अंजलीचा 3रा दिवस या ठिकाणी येऊन झाला होता. तिच्या नवऱ्यालाही तिची खूप आठवण येत असल्यामुळे तो वारंवार फोन करून तिला घरी बोलवत होता. पण अंजलीला मला सोडून दूर जायची इच्छाच होत नव्हती. म्हणून ती आपल्या नवऱ्याशी खोटं बोलून अजून 3 दिवस माझ्याजवळ थांबली होती. या 3 दिवसात मी माझा पूर्ण आत्मविश्वास तिच्यावर जोखवला आणि तिला माझ्या मिठीत कैद करून ठेवले. अशा प्रकारे मामीच्या मुलीला रात्रीच्या अंधारात माझा आत्मविश्वास दाखवून तिला माझ्या प्रेमात कैद केले होते.